रत्न या महाराष्ट्रामधले आहे. सुभेदार मल्हारराव होळकरांचा जन्म सातारा जिल्ह्यातल्या होळमुरुम तालुक्यातला आहे. अहिल्यादेवी होळकरांचा जन्म हा चौंडी गावचा आहे, म्हणजे महाराष्ट्रातला आहे. आणि महाराजा यशवंतराव होळकरांचा जन्म पुणे जिल्ह्यातल्या राजगुरुनगर तालुक्यामधल्या वापगावचा आहे. हे तिघही इथलेच आहे. तरी सुद्धा एकही राजकारणी पुढारी हा महाराष्ट्र होळकरांचा आहे म्हणत नाही. का म्हणत राहतो? म्हणजे 16वं शतक तुमचं तोंडपाठ, 16वं झालं, 17वं गाळता आणि तुम्ही लगेच 18व्या शतकाला सुरुवात करता. आमच्या इथं अधिकारी वर्ग झालेले आहेत. एमपीएससी मध्ये तुम्हाला इतिहास कितीपर्यंत आहे? मीही एमपीएससी केलेले आहे. 1857 पासूनचा उठाव आहे, बरोबर का साहेब? 1857 पासून इतिहास आम्हाला अभ्यासाला येतो. पण साहेब आपला हा 17व्या शतकातला आणि 1811 मध्ये यशवंतराव होळकरांचं निधन झालं. तिथून पुढे इतिहास नाही, कारण महात्मा ज्योतिबा फुलेंचा जन्म हा 1827 चा आहे आणि त्यांचं कर्तृत्व 50 पासून पुढे गेलेलं आहे. अहो, आमच्या माणसाने पुस्तक